का हो बघा बाबा तुला काय होणार आहे आम्ही कशाला काय काय म्हणायचे ठुला जाता सगळं सोयरीकच म्हणतो म्हणून तिकडून त्याला फोन आला अरे सोयरी जमली पट्टी आवडली साखर खाऊन गाडी निघाले हे काय म्हणाले जमली तर काय होते म्हणला आपल्यापाशी दुसरा बाण आहे म्हणला सोयरीक जमून येताना अशुभ माणसाचं तोंड बघितलं की जमलेले सोयरीक मोडते अशुभ म्हणजे नाक कापलेल्या माणसाचं तोंड बघितलं की सोयरीक मोडते असं शास्त्र आहे बरं कोणाला माहिती पाहिजे असली तर मला विचारून घ्या यानं पत्ती घेतली रेजर पत्ती कंदारून गाडी निघाल्या कळालं की रोडला थांबलो नाकाचा शेडा आपली आपण कापून घेतलं तिची गाडी आली की असं पुढे उभा राहिलं कसलं तोंड बघितलं की कोणा फिन केली की काय सोयरी मोडली हे काम झाले नाकच केलं मला पसंत दिलं मला आता 2 रोज 4 रोज आनंद राहिला पुन्हा लोकांना नक्की म्हणलं काय म्हणलं नाक कापलं रे नाक त्याला वाटलं एकट लोक म्हणत मला डक्ट आणि मी हा म्हणला एकट आता जोडीदार करावं जोडीला मारुतीच्या पारावर जाऊन थांबलं आणि मोठ्यानं म्हणाले जय श्रीराम लोक म्हणजे रामायण ऐकणं पुथी वाचणं मारुतीला पाणी घालणं सप्त्याकडे येणं कधी पारावर आला नाही जय श्रीराम कसं म्हणाले तुला कसे गुन्हा आले ना म्हणजे एखादं काय बोलणार म्हणला साक्षात राम प्रभू टाकलेत म्हणला हे राम लक्ष्मण सीता मला दिसायला म्हणला साक्षात रामाचं दर्शन झालं म्हणलं मला माणसं म्हणजे खरं म्हणलास की तुला दिसायला तर आम्हाला कस काय राम दिसणार ते काय म्हणणार तुम्हालाही दिसत होता पण तुमचा नाकाचा शेडा आडवा यायला तुम्हाला दिसत तर नाक का बोलत त्याला काय म्हणला अरे नाक दिले देवानच म्हणला देवा करता नाक कापल्यावर देव दिसत असल्यावर त्याच नाक त्याला घेतलं कापलं त्याच्यापासून म्हणायचं कुठं आहे राम त्यांना असं हात दाबलं आपले गेले का नाही म्हणला नाक आता येते का म्हणला जोडीदार करू तिसरा मन म्हणलं तिसरा मन तुला एवढी की आता काय नाक चिटकाय विहिरीला त्याला म्हणायचं